नमस्कार, जय भवानी, जय शिवराय आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। सो बरेच दिवस झाले आपण ट्रेक वगैरे काही केलेच नाही आणि आता आज खूप दिवसानंतर म्हणावं की खूप महिन्यानंतर आपण ट्रेकसाठी बाहेर पडलो आहे। आणि आजची आपण जी ट्रेक करणार आहोत ती आहे गोरखगडची। ॲक्च्युली भरपूर गड केले होते जे करायचे होते, बट थोडं तरी आता आमचं असं प्लॅन आहे की जे थोडे ॲडव्हेंचर्स गड वगैरे आहेत इथे, म्हणजे चढाई वगैरे थोडी रिस्की आहे असे आम्ही हल्ली गड निवडतो। सो मागे आपण कलावंदी केले किंवा धाकबहिरी केला, त्यापैकी आता एक गोरखगडसुद्धा आहे। आपण आता गोरखगडच्या पायथ्याशी आलो आहोत। हे आहे गोरखगडचा प्रवेशद्वार आणि इथून ट्रेकला सुरुवात होते। ॲक्च्युली सकाळी लवकर निघालोत आम्ही, हार्डली 102-103 किलोमीटरचं अंतर होतं, ते कंप्लीट करून आम्ही आता इथे सकाळी पोचलोत। सो आता सध्या वाजले 8:30 आणि ऊन वगैरे आता पडलं आहे, थोडंफार हवेमध्ये गारवा आहे। इथून 1-2 तासाची ट्रेक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊन जे गडाचा जो मेन थोडा रिस्की पॅच आहे तो सुरू होणार आहे। ॲक्च्युली आम्हाला थोडं लवकर येतो, पण अंतर खूप आहे, 2-3 तास आमचे ट्रॅव्हलिंगमध्ये गेले। सो ट्रॅव्हल करता करता आता आम्ही आलो आहोत ते देहेरी गावाकडे आणि इथून अजून एक पुढे जे आहे खोपिवली गाव, तिथूनसुद्धा ट्रेक करू शकतो आपण। पण आम्ही हा जो सोयीस्कर मार्ग आहे जिथून प्रवेशद्वार चालू होतो तिथून आम्ही ट्रेकला सुरुवात करतो आहे। नवीन पार्टनर आहे धनंजय, याची खूप दिवसांची इच्छा होती की ट्रेकला सोबत जाऊया, हा सुद्धा ट्रेक करतोय। पण आज खूप दिवसांनी आता आम्ही पहिल्यांदा सोबत ट्रेक करतो। इथे मंदिराजवळ आल्यानंतर ना इथे एक छोटंसं बोर्ड लावलं आहे, हे बघा, गडाकडे जाण्याचा मार्ग। सो इथून आता ह्या पायऱ्या पुढे गडाकडे जातात। ट्रेक चालू करून आपल्याला अर्धा तास झाला आणि मागाशी बघितलं असेल तुम्ही पूर्ण जंगल ट्रेक आहे, थोडी चढ वगैरे होती त्याच्यामुळे थकायला झाले थोडं। पण आता थोडं एकदम प्लेन पॅच आहे आणि थोडं पठार एरिया आहे, त्यामुळे इथं चालायला वगैरे काही एवढं दमछक होत नाही। पण आता ऊन डोक्यावर आलं आणि आता ऊन कडक लागायला लागलं आहे। आणि इथे समोर येतच ना, हा बघा आपल्याला गड दिसतोय, ह्या गडावर आपल्याला चढायचं आहे। सो अजून थोडी ट्रेक बाकी आहे। हो, चढता चढता पूर्ण दमछक निघाली आणि एक डोंगर पूर्ण क्रॉस केला आहे तो साईडचा, आणि हा आता दुसरा डोंगर। आणि आता इथे दिसतंय तुम्हाला, हा आहे आपला गोरखगड। आता पूर्ण ना ह्या बाजूने चढायचं आहे, पुन्हा तिकडून तसं त्या सुलक्याजवळून पुन्हा हा जो मोठा सुलका आहे गोरखगडचा त्याच्यावर आपल्याला चढायचं आहे। सो ट्रेकला खूप वेळ लागतो कारण थकलो आहे पूर्णपणे, अजिबात हवा नाही आणि ऊन पण लागतो आहे, त्याच्यात फक्त चढाई आणि चढाईचीच करायची आहे। मित्रांनो, बरीच ट्रेक पूर्ण झाली, एक हार्डली 1-1.25 तासाची ट्रेक नंतर ना इथे आता मेन जो रस्ता आहे गडाकडे जाण्याचा इथून वर चालू होतो। आणि इथे खाली समोरच एक आय थिंक मंदिर आहे, मंदिरात आपण सध्या नाही जायचं कारण शूज वगैरे घातलेत। सो आपण वर जाणार आहोत, वर ज्या मंदिर आहे तिकडे, याच्यासमोर पादुका पण आहेत। सो इथून जी मेन आपण सुलक्याकडे जाणार आहोत ती पायवाट चालू होते ह्या बाजूने। सो आता जाऊया पुढे आपण। इथे थोडं जस्ट पुढे आल्यानंतर ना एक पहिली पूर्वी काळातली काहीतरी एक वास्तू होती, त्याच्यावर मात्र झाड पूर्णपणे उभं राहिलं आहे। हा झाड बघा, पूर्ण झाडाने जी भिंत होती पूर्ण व्यापून टाकलेली आहे। गडाच्या स्टेप चालू झालेले आहेत आणि हा दिसतोय वर गड, इथे चढायचं आहे। आणि इथे साईडला ना एक गुहा टाईप दिसते, आय थिंक गुहा किंवा पाण्याची टाकी असेल, तर जाऊन बघूया नक्की काय तिकडे। ॲक्च्युली खूप थकलो आहे उन्हामुळे पण। इथून बघा, सध्या उन्हाचे दिवस आहेत ना म्हणून हा पॅच तरी इझी वाटतोय, बट पावसाळ्यामध्ये खूप रिस्क आहे, खाली पूर्ण काहीच पकडायला वगैरे चान्स नाही आहे। गुहा आहे ना, हा
हा जो आहे सुलका आहे वर, तो बघा वर तिथे दरवाजा दिसतोय. पण इथून ना हा काय व्ह्यू भन्नाट दिसतोय. सध्या पूर्ण धुका पसरला म्हणून व्ह्यू एकदम क्लिअर दिसत नाही. बट पावसाळ्याच्या सीझनमध्ये ना ही पूर्ण जी आहे ना ही भीमाशंकर डोंगररांग आहे, ही जी पूर्ण पसरली ती. आणि काय उंच अशी डोंगर आहेत. पावसाळ्यामध्ये पूर्ण धबधबे ना पूर्ण ह्या डोंगरावरून वाहत असतात. त्याच्यामुळे तेव्हा खूप व्ह्यू छान असतो. आता पूर्ण धुक्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही, पण आता सुद्धा जे उघड्या डोळ्यांना बघतो ना खूप छान दृश्य आहे. आणि ह्या साईडला ना हा बघा, हा जो दिसतोय सुलका तो आहे मच्छिंद्रगड. आणि आपण आहोत हा आता गोरगडाकडे. सो आता इथून आपल्याला ज्या उभी चढाई आहे ना या चढाईवर स्टेप्सने जायचं आहे. ॲक्च्युली आपल्या निम्मा ट्रेक पूर्ण झाला आहे. आता थोडा हार्डली राहिलेला आहे, एक 15 ते 20 मिनिटांचा. पण हा ना खूप रिस्की पॅच आहे. जी मागाशी मी म्हटलं होतं की जो आपल्याला थोडा रिस्की पॅच आहे, अवघड पॅच, तो इथलीच आहे. इथून ना पुढे आता इथे पाण्याची टाकी आहे, ते आपण बघत आहोत. हे बघा किती रिस्की आहे, पूर्ण खोल दरी. चला तिकडे जाऊया. सध्या पाण्याची अवस्था ना खूप खराब आहे, त्याच्यामुळं हा पाणी आपण सध्या तरी पिण्यासाठी नाही वापरू शकत. मेन सुलकेच्या खाली आल्यानंतर ना डाव्या साईडला इथे आल्यानंतर ना एक पुरातन असं मंदिर आहे. हे बघा दगडावर कोरीव काम केलेलं अशी मूर्ती आहे. आणि ह्याच्या साईडलाच एक छोटंसं पाण्याचं टाकंसुद्धा आहे. हे बघा आपण गडावर बघितले ना आपल्याला 2-4 पाण्याची टाकी सापडले. हा पण पाणी ठीक आहे, थोडीफार घाण आहे आणि पाणी पूर्ण हिरवं. मेन सुलकेच्या बाजूला राईट साईडला आल्यानंतर ना इथे पुढे आल्यानंतर एक भली मोठी गुहा आहे. आणि ह्या गुहेमध्ये ना जवळजवळ 50 ते 70 लोक ना आरामात राहू शकतात. तुम्हाला दाखवतो गुहा. इथून ह्या स्टेप्स उतरल्यानंतर ही एक भली मोठी गुहा आहे. आणि लोक मोस्टली जे ट्रेकला वगैरे येतात ना ती माणसं या गुहेमध्ये स्टेसाठी सुद्धा राहतात. तुम्हाला जर जेवण वगैरे असेल तर जेवणसुद्धा तुम्ही इथे मध्ये करू शकता. सो हे बघा हे आहे गुहा. आणि हा जो आहे तो मेन सुलका आहे आपला. सो आतमध्ये जाऊया. हे बघा ही आहे गुहा, खूप प्रचंड मोठी गुहा आहे. आणि इथे बघा वर बघा इथे मोस्टली बघा लाकडं आणि राख वगैरे, त्याच्यामुळे इथे जेवण वगैरे बरेचजण केलं. स्टेसाठी सुद्धा लोक राहतात. कचरा वगैरे खूप करून ठेवली लोकांनी, जे की कितीही समजावा सांगून काही समाधान नाही. सो गुहेनंतर पुढे आल्यानंतर ना इथे खाली गुहेच्या बाजूलाच ना हे पाण्याचे टाके आहेत त्या बाजूला. आणि पुढे पण त्या साईडला पण पाण्याचे 2 ते 3 असे टाके आहेत. पुढे जाऊन आपण बघूया ते अजून पाण्याचे टाके आहेत ते. त्या गडावर ना मोस्टली पाण्याची टाकी खूप आहेत. आणि इथे ही भली मोठी गुहा, म्हणजे त्या काळात सुद्धा इथे बरीच लोक राहत होती, कारण एवढी मोठी विस्तार आहे जागेचा गुहेमध्ये. सो लोकांना राहण्यासाठी चांगली सोय आहे. हे पाणी एकदम क्लिअर आहे बघा. आता तुम्हाला दिसते अंधारात ते कालं कालं, पण एकदम क्लिअर पाणी आहे, ट्रान्सपरंट. सो ह्याच्या पुढे अजून आल्यानंतर ना इकडे छोटंसं टाकं पाण्याचं. सो ह्याच्या पुढे सुद्धा अजून 2-3 टाके आहेत पाण्याचे. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला मेन जो आहे गड तो चढायचा आहे. भन्नाट व्ह्यू दिसतोय. आणि आपण इथे ना दरवाजापाशी पोचलो आहोत, जो प्रवेशद्वार आहे त्याच्यापाशी. आणि इथे खालून हा पूर्ण व्ह्यू आहे.
एकदम भारी. हे समोर बघा एकदम फेससारखं वाटतो. नाक, ओठ पूर्ण माणसाची प्रतिकृती सारखी दिसते. सेम हा पण जो आहे ना, हा पण तसंच वाटतोय. हे बघा मध्ये गोलटेड आहे मित्रांनो. आता ना हे प्रवेशद्वाराशी आलोय आणि हे ना हे लाकडी दरवाजे हे आता बसवले. त्या काळात जी प्रतिकृती होती ना त्याप्रमाणेच हे दरवाजे तसे बनवलेले आहेत. आता ज्या गड संवर्धनवाल्या ज्या संस्था आहेत त्याने हे चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं हे एक चांगली अशी वस्तू आपल्याला बघायला भेटते. आता आपण वर जाऊया. जो वर आहे ना पूर्ण हा कातल्यात पूर्ण गोल आतमध्ये खोदून कोरलेल्या पायऱ्या आहेत. हे बघा हा पूर्ण एकच कातल आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण मध्य भागातून केलेले हे पायऱ्या आहेत. त्याच्यावर आता आपण वर टॉपला जाऊ. जे आपण मेन दरवाजा होता तो दरवाजाच्या वर आता चढले आहोत. ज्यामधले आपण बघितलं दगडात कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्यातून. इथून पुढे आल्यानंतर ना हा जो वर आहे ना हा सुलक्यापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या. आणि इथे एक छोटीशी गुहा आहे. ही जी आहे छोटीशी गुहा आहे इथे. सो ह्या साईडला आपल्याला पूर्ण बघा सुलका दिसतोय. हा आहे मच्छिंद्रगडचा सुलका. आणि इथून पुढे गेल्यानंतर ना आय थिंक एक पाण्याची टाकी आहे. मित्रांनो गडाच्या कातल पायऱ्या चालू झाल्यानंतर ना थोड्या पायऱ्या पुढे आल्यानंतर ना इथे एक काहीतरी लिहिलेलं आहे पायरीवरती. आय थिंक मोडी लिपीमध्ये काहीतरी लिहिलं आहे. पूर्ण स्पष्ट दिसत नाही पण हे जे कोरलेले आहे ना ते इथे पूर्णपणे दिसून येतोय. हे बघा. सो इथूनच आपल्याला पुढे आता वर जायचं आहे. ह्या ज्या आहेत पूर्वीकालीन काही खानाखुणा किंवा अवशेष जे आहेत ते अजूनपर्यंत आपल्याला ह्या गडांवर बघायला मिळतात. सर्व टाके आणि गुहा वगैरे बघितली. आता जो मेन पॅच होता आम्ही मागाशी तुम्हाला सांगितलं होतं की जो रिस्की पॅच आहे, हार्ड पॅच आहे, तो आता इथे चालू होणार आहे. इथे बघते तुम्ही मागे हे पूर्ण आहे ना, इथे आपल्याला वर चढायचं आहे. त्या साईडला हे तुम्हाला दाखवतो. इथून हे स्टेप्स चालू होते आणि या स्टेप्स नंतर हे पुढून असं आणि हे दिसते ना वर त्या तिकडे दिसते त्या पूर्ण 90 डिग्रीमध्ये स्टेप्स आहेत. तिथे चढायचं आहे. हा आता खूप रिस्की पॅच आहे. तो आम्हाला पार करायचा आहे. धनंजय आता पुढे बघते दुसऱ्याकडून कुठला रस्ता आहे का. तर आम्हाला आता ह्याच रोडने, कारण स्टेप्स वगैरे आहेत म्हणजे हाच एक मेन रस्ता आहे. मित्रांनो आता ते आपण पॅचवर आहोत. हे बघा पूर्ण माझ्या खाली बघा तुम्ही पूर्ण खोल आहे तरी. आणि ह्या ज्या स्टेप्स आहेत इथे ना इथे पकडायला बघा हे असे थोडे गाचे आहेत. त्याच्यामध्ये चढताना ना आपण ह्याचा सपोर्ट घेऊन वर चढू शकतो. तर आता आपण जाऊया पुढे कारण पूर्ण उभी चढाई आहे. ही बघा चढायला सपोर्ट आहे म्हणून थोडंफार बरं जातं. नाही तर इथून चढताना थोडी दमछक होणार आणि थोडं रिस्कीसुद्धा आहे. कारण पाठीमागे बघा पूर्ण खोल दरी आहे. इथे पकडायला अजिबात काही नाही. जशी वर येत चालत ना तशी डिफिकल्टी लेवल वाढायला लागली. कारण स्टेप्सचा आकार थोडा कमी झाला आहे आणि पकडायला जे आहेत थोडे गाते हे बघा हे दिसत आहेत. काही तुटलेले आहेत. इथे असे आहे थोडेफार पकडायला. हे बघा हा इथून वर चढायचं आहे आणि हे खालचा व्ह्यू किती रिस्की आहे बघा. हे पावसाळ्यात तर अजून रिस्की होणार कारण पाण्यात हे दगड वगैरे स्लिपरी होतात. पण आता तरी थोडंफार चढण्यासाठी चांगले आहे. आपण गडाच्या एकदम टॉपला चढलेले आहोत. हा मागे दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावला आहे आणि इथे पुढे एक मंदिर आहे. त्या मंदिरात जाऊया. सो गडावर टॉपला आलो आहोत आपण आणि मागे आपण बघितलं महाराजांचा एक झेंडा लावला आहे.
थोडा पुढे आल्यानंतर ना इथे एक छोटंसं मंदिर आहे, हे बघा, हे इथे मंदिर आहे. समोरच छोटीशी नंदीची मूर्ती आणि आतमध्ये महादेवाची पिंड आणि फ्रेम आहे. छोटंसं मंदिर आहे. मंदिराच्या पुढे इकडे गेल्यानंतर हा पूर्ण असा व्ह्यू दिसतोय आपल्याला. दुपार खूप झाली, ऊन पण खूप लागतो. आता आम्ही वर आलो आहोत, तो थोडा आता इथे आम्ही नाश्ता वगैरे करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग थोडा आराम करून नंतर मग आपण परतीचा प्रवास चालू करू. कारण ऑलरेडी आता एक 12 वाजलेले आहेत आणि अजूनपर्यंत आपण नंतर उतरताना पण थोडा आपल्याला 1-1.5 तास लागणार आहे. कारण चढताना खूप उशीर झाला, 2-3 तासाची ट्रेक झाली आपली आरामात केल्यामुळं. सो आता थोडं रेस्ट करू आणि त्याच्यानंतर मग आपण खाली उतरू. जर इथून अजून काही व्ह्यू बघता येतील तर ते व्ह्यू बघू आणि नंतर मग खाली जाऊ. सो मित्रांनो, गड एक्सप्लोर करून झाले आणि आता आपण गडाच्या खाली उतरण्याला सुरुवात केलेली आहे. थोडं आता पुढे आलो आणि इथून आता ह्या ज्या स्टेप्स आहेत इथून खाली उतरत आहोत. त्या माशांचे बॉडी टॅन होते म्हणून त्याला ते इनर दिलेत. आणि पण त्याला सांगत असतो की नेहमी ट्रेकिंगला वगैरे येताना ना फुल स्लीव किंवा इनर वगैरे हाताचे असेल ते घालून येतं. कारण जेणेकरून उन्हाने वगैरे टॅन होतो किंवा आजूबाजूला आपण जातो ते गवतात वगैरे काय असेल तर गवताच्या काड्या वगैरे हाताला लागतात. त्यामुळे थोडीफार सेफ्टी बाळगणं गरजेचं असतं. सो ठीक आहे, आता आमचं ऑलमोस्ट झालं पूर्ण गड वगैरे फिरून. गडावर वरती एवढे काय नाही बघण्यासारखं, छोटंसं मंदिर होतं ते पण आपण बघितलं आहे. सो आता आपला उतरण्याचा जो थरार आहे तो चालू होतोय. कारण ह्या बघा पुन्हा ह्या स्टेप्स अशा पूर्ण दगडात कोरलेल्या आणि उभ्या स्टेप्स आहेत त्या आता खाली उतरत आहोत. आपण गड उतर झालो आहोत पूर्ण. गडाच्या खाली आणि जिथून आपण सुरुवात केली होती गडाची म्हणजे ज्या मंदिरापासून गोरक्षनाथाचं मंदिर आहे तिथून सुरुवात केली होती त्या मंदिरापर्यंत आलोत. आपण मगाशी मंदिरात गेलो तर आता आपण मंदिरात जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. फायनली मित्रांनो पूर्ण ट्रेक वगैरे झाले आणि मंदिरात जाऊन दर्शन झालं आणि ट्रेक कंप्लीट झाली. पूर्ण थकलोय आज कारण बऱ्याच दिवसांनी ट्रेक झाली आणि खूप चालायला लागलं. वाटलं नव्हतं एवढी मोठी ट्रेक असेल, पण जाऊन येऊन आम्हाला 2-2.5 तासाची ट्रेक होती. सो आता सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर आम्ही आलो आमच्या बाईकजवळ. सो हा नक्की ट्रेक आणि व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ट्रेकला आणि नवीन कुठल्या तरी प्लेसमध्ये. सो तेव्हापर्यंत जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.